नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील हिवराडे सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, तलाठी परीक्षेमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्वाचा टॉपिक आणि अतिशय महत्वाचा घटक मित्र हो, काळ व काम, टाइम अँड वर्क किंवा पाण्याच्या टाकी व नळवरती हमखास आपल्याला 2 ते 3 प्रश्न बघायला मिळतात मित्रो. तर तुम्हाला मी ह्या सेशनमध्ये अशा प्रकारच्या कन्सेप्ट आणि अशा प्रकारच्या ट्रिक्स देणार आहे की ज्या तुम्हाला कोणत्याच चॅनलवरती मिळणार नाहीत मित्रो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला निश्चित या घटकावरती फायदा होणार आहे आणि तुमचे 4 ते 6 गुण या घटकावरचे फिक्स होणार आहेत मित्रो. त्यासाठी आपण काही कन्सेप्ट, काही गोष्टी आधी आपण लर्न केल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे मित्रो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काही लास्टचे एक्झाम्पल की जे परीक्षाभिमुख आहेत, जे अनालिसिस बेस्ड आहेत, ते मी तुम्हाला लास्टला एक्सप्लेन करणार आहे आणि काही शेवटच्या मिनिटामध्ये. सो मित्र हो, मात्र काही सुरुवातीचा भाग जो तुमचा बेसिक कव्हर करेल, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करेल, तुमच्या ट्रिक्स क्लिअर करेल, तो समजून घेणं फार मस्त आहे मित्र. तर आपण सुरुवात करूया आजच्या अतिशय महत्त्वाच्या सेशनला. काळ व काम, पाण्याची टाकी व नळ अंकगणितामधला अतिशय महत्त्वाचा घटक. चला मित्र हो, आपण पुढच्या आणि अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्च्युअल भागाकडे जाऊया. बघा, काळ व कामामध्ये मित्र हो, लक्षात घ्या, एक आधी आपण कन्सेप्ट बघूया. लक्षात घ्या, आपल्याला कन्सेप्ट शिकून घेताना एक फॉर्म्युला पहिले बघायचा आहे, एक स्ट्रक्चर पहिले बघायचंय, ते समजून घ्यायचंय. त्यानंतर आपण त्या एक्झाम्पलकडे जाणार आहोत. बघा मित्र हो, समजा समजा मला माझी कॅपॅसिटी आपण अशा रीतीने लिहूया, रेट इंटू डेज इज इक्वल टू टोटल वर्क. टोटल वर्क बघा मित्र हो, एकूण काम, एकूण झालेले काम जे असेल, एकूण झालेले काम जे असेल त्या कामासाठी ही जी असते रेट, याला म्हणतो आपण त्या काम करणाऱ्याचा वेग किंवा त्या काम करणाऱ्याची क्षमता. या दोघांपैकी कोणताही एक शब्द वापरला तरी चालेल. आणि गुणीला आपण जर समजा दिवस केले, गुणीला समजा आपण जर दिवस केले, तर आपल्याला त्याचं एकूण काम मिळतं. बघा मित्र हो, समजा मी स्वतः एक कारागीर आहे, बरोबर, आणि मला समजा दिवसाला माझी कॅपॅसिटी जी आहे, मी टेबल बनवण्याचं काम करतो, बरोबर. मी एक कारागीर, समजा मी टेबल बनवण्याचं काम करतो आणि माझी जी क्षमता आहे काम करण्याची, मी दिवसाला 5 टेबल बनवतो, दिवसाला प्रत्येक दिवसाला 5 टेबल बनवतो. याच्यावरती मी बनवू शकत नाही, याच्यापेक्षा कमी पण मी बनवत नाही. परंतु मी जर समजा 7 दिवस काम केलं, मी जर समजा 7 दिवस काम केलं, तर माझं एकूण झालेलं काम किती असेल? 7 गुणिले 5 म्हणजे मी 35 टेबल बनवून टाकेल एवढ्या दिवसामध्ये. एवढ्या दिवसामध्ये मी 35 टेबल बनवून टाकेल, बरोबर. परंतु माझा एक मित्र आहे दुसरा, मोहित, बरोबर, त्याची क्षमता माझ्यापेक्षा जास्त आहे. तो काय करतो मित्र हो, एका दिवसाला 10 टेबल बनवतो, 10 टेबल बनवतो. तर त्याने समजा, जर त्याने समजा 8 दिवस काम केलं, जर त्याने 8 दिवस काम केलं, तर त्याच्या 8 दिवसामध्ये त्याने 80 टेबल बनवून टाकले. 10 प्रमाणे त्याने 80 टेबल बनवून टाकले. बघा मित्र हो, तर अशा रीतीने आपल्याला समजून घ्यायचंय. आता लक्षात घ्या, जेव्हाही तुम्हाला उदाहरणामध्ये एकूण काम दिलेलं असेल, एकूण काम आपल्याला माहिती असेल, त्याला जर तुम्ही त्याच्या दिवसाने भाग दिला, त्या एकूण कामाला जर तुम्ही दिवसाने भाग दिला, बघा मी जर या 7 ने या 35 ला भाग दिला मित्र हो, तर मला काय मिळणार आहे? 5 टेबल. ही जी त्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे एका दिवसामध्ये काम करण्याची, ही मिळणार आहे. म्हणून मित्र हो, आपल्याला फक्त हे स्ट्रक्चर, हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे एकूण काम काढण्याकरता, की जो म्हणजे काम करण्याची लागणारी क्षमता किंवा काम करण्याचा वेग, रेट ऑफ डुईंग वर्क, किंवा आपण त्याला कॅपॅसिटी और इफिशियन्सी म्हणतो काम करण्याची, कॅपॅसिटी और इफिशियन्सी म्हणतो काम करण्याची. इनटू डेज केले तर आपल्याला टोटल वर्क मिळणार आहे. याने याला भाग दिला तर तुम्हाला त्याची रेट ऑफ डुईंग वर्क किंवा वेग किंवा क्षमता मिळणार आहे. चला मित्र, आपण एक्झाम्पल कडे जाऊया. आता एक्झाम्पलला सोडवताना आपण कसा सिंपली विचार करायचा, तो आपण पहिल्या एक्झाम्पल द्वारे बघूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे मित्र स्क्रीनवरती. काय म्हटलेलं एक्झाम्पल मध्ये? लक्षात घ्या मित्र, मी एक्झाम्पल मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? मित्र हो, लक्षात घ्या, जेव्हाही एखादा व्यक्ती पर्टिक्युलर दिवसामध्ये काम करतो, तर आपण त्याला कशावर मानतो की आपण ला ए म्हणू या ठिकाणी. हा जो आहे ना 20 दिवसामध्ये करतो. नंतर मित्र बघा, लक्षात घ्या, बी जो आहे, हा जो व्यक्ती आहे, हा 30 दिवसामध्ये करतो. मग आपल्याला जेव्हा त्याचं एका दिवसाचं काम काढायचं असतं पुस्तकाच्या मित्राप्रमाणे किंवा बाकी लोकांच्या, बाकी क्लासेसच्या मित्राप्रमाणे, समजा आपण असं ॲझ्युम करूया, त्या ठिकाणी ते काय करतात?
अपूर्णांकाचं मेथड वापरतात की याचं एका दिवसाचं काम, 1 डेचं काम, याचं झालं 1/20, याचं होणार आहे 1/30. मग आता आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी टोटल यांना एकत्रित काम करायचं आहे, तर याची पण बेरीज होते 1/20 अधिक 1/30. मग आपल्याला दोघांचं एकत्रित काम काढता येतं. मग ही बेसिक मेथड आहे याला, बरोबर. पण आपण या मेथडने जाणार नाहीयेत, आपण लसावीच्या मेथडने जाणार आहोत मित्र. कशाने जाणार आहोत, लसावीच्या मेथडने जाणार आहोत. मग म्हणून तुम्हाला लसावी तोंडी काढता यायला पाहिजे. लसावी काय करता यायला पाहिजे मित्र, तोंडी काढता यायला पाहिजे. बघा या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे 2 व्यक्तींसाठी, तो तुम्हाला आधी सांगतो. जर तुम्ही तो वापरला तरी तो तुम्हाला सोपा जाणार आहे, परंतु त्या फॉर्म्युल्याला काही लिमिटेशन आहेत. तो फॉर्म्युला फक्त आपल्याला 2 व्यक्तींसाठीच वापरता येतो. आणि तो फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, जे पण 2 व्यक्तींचे दिवस असतील त्याचा वरती गुणाकार करायचा आणि खाली बेरीज करायची. खाली काय करायची, बेरीज करायची. बघा आता मित्र काय होणार आहे, वरती 20 खाली 30, खाली दोघांची बेरीज 20 आणि 30 50 होतील. 0 गेला 0 गेला, 5 1 5, 5 चौक 20, 4 त्रिक मित्र 12 त्यांना दिवस लागतील. आन्सर येणारे पर्याय क्रमांक 4. तर ह्या फॉर्म्युल्याच्या मेथडने आपण करू शकतो, परंतु आपल्याला लॉजिक बिल्ड करायचंय, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचंय. आणि मी माझ्या टीचिंग वरती भर देतो मित्र, प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे उदाहरण कशाही रीतीने त्यांनी आपल्याला ट्रिकी विचारलं फिरवून, तरी तुम्हाला त्यासोबत डील करता येतं. आणि जर तुमचं लॉजिक आणि कन्सेप्ट डेव्हलप नसतील तर मात्र एक्झाम मध्ये एक्झाम्पलची मांडणी बदलली तर मात्र आपला त्या ठिकाणी गोंधळ होतो आणि आपल्याला ते येत असणार एक्झाम्पल येत नाही मित्र. सो गणिताचा आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायची असते, बरोबर. तर ह्या एक्झाम्पलला कन्सेप्च्युअल आपण कशाने सोडवणार, आपण याला LCMच्या मेथडने सोडवणार. बघा मित्र, आता जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला मी, A गुणिला B भागीला दोघांची बेरीज. आता काही विद्यार्थी मित्र काय मिस्टेक करतात, सिली मिस्टेक करतात की हा फॉर्म्युला 2 व्यक्तींकरता सांगितलेला आहे सरांनी. मग आता ते काय करतील, 3 लोकांसाठी फॉर्म्युला बनवताना सेल्फ बनवून घेतात. ते अशा प्रकारे मांडतील A गुणिला B गुणिला C, बरोबर, तिघांचा गुणाकार खाली तिघांची बेरीज. मित्र हो, अशी चूक करायची नाही. हे फक्त 2 व्यक्तींसाठी, 3 व्यक्तींसाठी फॉर्म्युला वापरायचा नाही. 3 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती किंवा अजून जास्त व्यक्ती असले तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लसावीची आपली जी भन्नाट मेथड आहे, जो कन्सेप्ट बेस्ड मेथड आहे, तीच वापरायची आहे. लक्षात घ्या. त्याला आपण आता व्यवस्थित समजून घेऊया. त्यासाठी तुम्हाला लसावी तोंडी काढता यायला पाहिजे, लसावी तोंडी काढता यायला पाहिजे. मग तुम्हाला मी आधी लसावी बद्दल एक आपण चर्चा करूया आणि मग पुन्हा आपण लगेच एक्झाम्पल कडे जाऊया. लक्षात घ्या मित्र, लसावी LCM याला आपण म्हणतो लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल. बघा याला आपण म्हणतो मराठीमध्ये लघुत्तम सामायिक, लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य. हा असा विभाज्य असतो लहानात लहान की ज्याला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग दिला गेला पाहिजे, बरोबर. आपण समजून घेऊया. बाय एक्झाम्पल 12 आहे, 15 आहे आणि 20 आहे. मला यांचा लसावी काढायचा आहे, मला यांचा LCM काढायचा आहे. तर मी काय म्हटलो, लसावी अशी लहानात लहान संख्या असते जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग गेला पाहिजे. आता बघा, आपण लसावी काढताना काय करायचं, दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्येला टार्गेट करायचं. मग याच्यामध्ये सर्वात लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, 20 आहे. मग आता 20च्या पाड्यामध्ये जायचं. 20च्या पाड्यामध्ये 20 दुने 40, याने भाग जाणार नाही. 20 त्रिक 60, मग 60ला मात्र याने पण जाईल, याने पण जाईल. 15 चौक 60, 12 पंचे 60, तर 60 आहे यांचा LCM, 60 आहे यांचा LCM. 60 ही संख्या या तिघांच्या पाड्यामध्ये येते, 60 ही संख्या ही तिघांच्या पाड्यामध्ये येणार आहे, तिघांच्या पटीत येणार आहे. ती तिघांनी भाग जाणारी असते आणि तिच्यापेक्षा कोणतीच लहान संख्या नसेल जिला हे तिघ जण भाग देऊ शकतात. याच्यापेक्षा पुढे मिळेल मला 60चे डबल केले 120, 120 ला पण यांनी भाग जाईल. अजून 60 टाकले 180 मिळेल, परंतु ही लिस्ट आहे, लोवेस्ट कॉमन मल्टिपल आहे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत असेल. मग आपण फक्त एकच काम करायचं, जर तुम्हाला अशा रीतीने आहे 6, 8 आणि 12 अशा प्रकारच्या व्हॅल्यू आहेत, लसावी काढायचं तर 12ला घेऊया. 12ला 6ने भाग जातो, पण 8ने जाईल का, नाही जाणार, बरोबर. म्हणून 12च्या पुढे जायचं. 12 दुने 24, 24ला मात्र ह्या तिघांनी जातो. सो यांचा लसावी काय झाला, 24 झाला. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. बघा आपल्याला दिलंय समजा 30, 36 आणि 45. A करतो 30 दिवसात, B करतो 36 दिवसात, C करतो 45 डेज मध्ये सेम काम. आपण काय करणार, त्यांचं काम मानून घेण्याकरता लसावी काढावा लागतो.
बरोबर. मग आता यांचं काम मानून घ्यायचं मला, तर मी लसावी काढेल. मग 45 चे डबल केले 90, 90ला याने जाईल पण याने जाणार नाही. 90चे डबल करून टाका 180, तर 36 पाचा 180 होतात. बरोबर. तर 180 झाला यांचा लसावी. तर तुम्हाला अशा रीतीने लसावी गेस करता यायला पाहिजे. तिथं टेबल आखत बसायचं नाही. टेबल आखण्यामध्येच आपला 1 मिनिट वाया घालवायचा नाही मित्र. यासाठी तुम्हाला बेस्ट अप्रोच शिकायचा आहे. आणि मी एखाद्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा अजून एक भारी ट्रिक तुम्हाला लसावीसाठी देणार आहे, की ज्याच्याने तुम्हाला लसावी तोंडी काढता येईल. कितीही मोठ्या संख्या असल्या तरी, मी शब्द वापरतोय, कितीही मोठ्या संख्या असल्या तरी आपल्याला लसावी तोंडी काढता येणार आहे. ते आपण पर्टिक्युलर एका सेशन मध्ये बघणार आहोत. पण तुम्हाला आता ह्या हिंट पुरेशा आहेत. बघा मित्र हो, लक्षात घ्या. आपण पुढे जाऊया मित्र हो. पुढच्या एक्झाम्पल कडे आता जाऊया. पुढचं एक्झाम्पल बघा, की जे पहिलं एक्झाम्पल आपल्याला लॉजिकने समजून घ्यायचं आहे. आता बघा मित्र हो, जवळपास 18 शिफ्ट पार पडलेल्या आहेत तलाठीच्या. आज 26 तारखेला अजून 2-3 शिफ्ट पार पडतील. परंतु मित्र हो, ज्या सर्व शिफ्टमध्ये काळकामवरती प्रश्न आहेत, पाण्याची टाकी व नळमध्ये प्रश्न आहेत. म्हणून मित्र हो, या घटकाला व्यवस्थित कन्सेप्च्युअली समजून घ्या. मी जे शिकवतोय ते प्रॉपरली या ठिकाणी लर्न करून घ्या मित्र. तुम्हाला निश्चित फायदा होईल. तुमचा जर परीक्षा बाकी असेल किंवा जिल्हा परिषद परीक्षा असतील, ज्या काही येणाऱ्या अपकमिंग परीक्षा असतील, त्याला तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. बघा आपण लॉजिक कशा रीतीने वापरायचं. ए करतो 30 दिवसामध्ये, याला लागतात 30 दिवस. आपण अशा प्रकारे लिहूया वाटल्यास. ए आणि बी. ए करतो 30 दिवसामध्ये, बरोबर, 20 दिवसामध्ये. ए करतो 20 दिवसामध्ये. नंतर मित्र हो, बी करतो 30 दिवसामध्ये तेच काम. आता काय करायचं, आपण ह्या दोघांचा एलसीएम घ्यायचा. एलसीएम काढून काय होतं, आपल्याला त्यांचं टोटल काम मानायचं असतं. ते एक्स न मानता आपण ती लसावीची संख्या त्यांचं काम मानून घ्यायचं. बरोबर. मग आता बघा काय होणार आहे, या दोघांचा लसावी काढताना 30 मोठी संख्या आहे. 30ला 20ने भाग जात नाही. मग 30 दुने 60. मग यांचा लसावी झाला 60. मग आता बघा 60 लसावी ही संख्या मानली. आता काही जण काय म्हणतात, की यांना 60 युनिट काम करायचंय. काही जण म्हणतात की यांना 60 लाडू खायचं किंवा लाडू बनवायचं काम होतं. काही जण म्हणतात की याला 60 टेबल बनवायचं काम आहे. काहीतरी काम दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही युनिटच्या भाषेत वापरा, लाडूच्या भाषेत बोला, टेबलच्या भाषेत बोला. तुम्हाला सिम्पली जे तुम्हाला युजफुल असेल ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात. आता काय करायचं बघा, आपल्याला या प्रत्येकाची 1 डेची क्षमता काढावी लागते. बरोबर. याचं काम समजा मी 60 युनिट मानून घेतलं, तर एका दिवसाला हा किती बनवतो किंवा किती लाडू खाईल किंवा किती टेबल बनवतो हे ॲझ्युम करायचंय. मग ह्या 60ला ह्या 20ने भाग द्या. याच्या लागणाऱ्या दिवसाने 20 त्रिक 60, म्हणजे याची क्षमता आहे 3 युनिट पर डे. हा दिवसाला 3 युनिट काम करतो किंवा 3 लाडू खातो किंवा 3 टेबल बनवतो. तुम्हाला जे वर्ड वापरायचे ते तुम्ही वापरू शकतात. या 30ने त्याला भाग दिला, 30 दुने 60, तर 2 युनिट पर डे. 2 युनिट पर डे मित्रो. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. मग आता काय होतंय मित्रो, यांना आता एकत्रित काम करायचंय. यांना आता दोघी मिळून काम करायचं. हा दिवसाला 3 लाडू खायचा, हा दिवसाला 2 लाडू खायचा. हे दोघी एकत्रित खायला बसले तर काय होईल मित्रो, 3 आणि 2 5 खाऊन जातील. सिंपल आहे. बरोबर. मग यांना 5-5 प्रमाणे 60 लाडू संपवायचे, फिनिश करायचे. ते काम एकत्रितपणे फिनिश करायचंय. मग कोणतं काम फिनिश करायचंय, या दोघांना 60 युनिटचं काम फिनिश करायचंय आणि ते करतात 3 आणि 2 5 युनिट काम. बरोबर. तर आता भाग द्या, सिम्प्लिफाय करा. 5 1 5, 5 दुने 10, तर 12 दिवस त्यांना लागतील. 12 दिवस त्यांना लागतील. बघा मित्रो, तुम्हाला फॉर्म्युला सोपा वाटेल 2 व्यक्तींसाठी. बरोबर. पण आपण ज्या प्रकारे लेवल याची वाढवत जाणार प्रश्नांची, त्या प्रश्नांमध्ये लेवल वाढल्यावरती हे जे लॉजिक आहे, हा जो कन्सेप्ट आहे लसावीच्या पद्धतीने, हे लॉजिक वर्क करणार आहे. सो या लॉजिकला समजून घ्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, आय रिपीट, माझा भर नेहमी असतो लॉजिक डेव्हलप करण्यावरती, कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती. आणि ते क्लिअर झाले तर आपल्याला अंकगणित, मॅथ्स, रिझनिंग हे विषय सोपे जातात. चला आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया आणि अशाच रीतीने स्मार्टली त्या कन्सेप्टने, त्या लॉजिकने त्याला सोडवून बघूया. बघा काय म्हटलेलं आहे पुढच्या क्वेश्चन मध्ये. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करण्यात बीला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. बघा मित्र हो, लक्षात घ्या, ए ला लागतात 12 दिवस, बी ला लागतात 24 दिवस. तर ते दोघे मिळून काम त्यांना करायचे. मग आता सिम्पली पहिले आपण लसावी. सर्वात मोठी संख्या 24 आहे, 24 आहे. बरोबर. 24 ला 12 ने पण भाग जातो, 24 ला 24 ने पण भाग जातो, म्हणजे याचा लसावी झाला 24.
बरोबर. 24 युनिट हे त्यांना टोटल वर्क होतं. जर याला भाग गेला नसता तर आपण याच्या पाड्यात याचे डबल केले असते, 48,000 केला असता. आणि काम मानून घेताना लसावीच्या पट्टीतील तुम्ही कोणतीही संख्या मानली काही फरक पडत नाही. तुम्ही 48 काम मानलं तरी ते आपल्याला वापरता येतं, हे लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. आता बघा मित्रो, आपण आपण याला कसा आपला विचार करणार. आता याची क्षमता काढायची का, 12 दुने 24 म्हणजे हा 2 युनिट पर डे ने काम करतो. 24 एक 24 हा 1 युनिट पर डे ने काम करतो. आता यांना एकत्रित काम करायचंय, ए आणि बी ला एकत्रित काम करायचंय, बरोबर. तर 24 युनिट पूर्ण काम आहे. याला याचे 2 आणि याचे 1 एकत्र केले, 3 ने भाग द्यायचा, 3 8 24. यांना दोघे मिळून 8 दिवस लागतील, यांना दोघे मिळून 8 दिवस लागतील. तर मित्र हो, अशा रीतीने आपण या एक्झाम्पलला या एक्झाम्पलला आपण सोडवू शकतो. आणि लॉजिकली तुम्ही तोंडी करू शकता विचार. याचा लसावी 24, 24 ला 12 ने भाग द्या 2, 24 ला 1 ने भाग द्या 3, 3 ने परत 24 ला भाग द्या, 3 8 24. संपला विषय. तुम्ही मनामध्ये करू शकतात. 8 दिवसाचा आन्सर येणार आहे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर होत असेल. चला पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया मित्र हो. लक्षात घ्या, पुढचा पेज वरती पुढचं एक्झाम्पल आजच्या सेशन मधील मित्र हो थर्ड एक्झाम्पल आहे. चला या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. ए हा एक काम 45 दिवसात पूर्ण करतो. तेच काम करण्यास बी ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. त्याच प्रकारचा प्रश्न मित्र, तुम्ही याला फॉर्म्युलाने जाऊ शकतात. 2 व्यक्ती असतील तर मी फॉर्म्युला तुम्हाला अलाउ करेल, परंतु 2पेक्षा जास्त व्यक्ती असतील फॉर्म्युला वापरायचा नाही. मला अजिबात आवडत नाही सूत्राचा वापर करून गणित सोडवायला. आपण नेहमी सूत्रांशिवायच गणित सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण याला कशा करू शकतो बघा. ए हा एक काम ए करतो 45 दिवसामध्ये, नंतर बी करतो मित्र हो 30 दिवसामध्ये. मग आता यांचा जर आपण लसावी घेतला, यांचा जर आपण एलसीएम घेतला तर लसावी 45 चे डबल 90 युनिट होऊन जाईल, बरोबर. 90 युनिट होऊन जाईल. 30 ने भाग देऊया, 30 त्रिक 3 युनिट पर डे ने हा काम करेल. 45 दुने बरोबर 2 युनिट पर डे ने हा काम करेल, बरोबर. आता मला दोघांना एकत्रित काम लावायचंय. हे 3 आणि 2 5 युनिट त्यांची क्षमता होऊन जाईल. मग 90 करायचंय, दोघांना मिळून करायचंय. 90 भागीला दोघांची क्षमता 5, तर 18 5 90 होतात. त्याचा आन्सर येणार आहे 18. भाग देऊन बघा, तुम्हाला 18 आन्सर येणार आहे याचं. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. फॉर्म्युला जर तुम्हाला या ठिकाणी वापरायचाच आहे 2 लोकांसाठी तर ए गुणिला बी बरोबर ए अधिक बी. मग आता लक्षात घ्या, दोघांचा गुणाकार वरती 45 आणि गुणिला 30 वरती, खाली दोघांची बेरीज 75. 15 त्रिक 75, 15 पाचा 75. ठीक आहे. मग आता 5 ने भाग देऊया, 5 सक 30, 5 सक 30, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18. पुन्हा एकदा आपल्याला 18 आन्सर मिळणार आहे फॉर्म्युलाने पण. चला पुढे जाऊया. आय होप तुम्हाला एक्झाम्पलचं सोल्युशन समजलेलं असेल. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा मित्र, फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघा काय म्हटलेलं आहे. फोर्थ नंबर मध्ये एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा वाचून घेऊया, एक्झाम्पल समजून घेऊया त्याची लँग्वेज, आणि मग त्या एक्झाम्पलला आपण सोडूया सिम्पली आपल्या लॉजिकने. बघा काय म्हटलेलं मित्र, ए हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, बी तेच 48 दिवसात करतो, सी हा ते काम 16 दिवसात पूर्ण करतो. तर ए बी सी आता 3 व्यक्ती म्हणून ते काम किती दिवसात करतील. बघा मग आता एक्झाम्पलची पॅटर्नची पद्धत बदलत जाणार आहे आता. ठीक आहे, एक एक प्रकारचं एक एक एक्झाम्पल आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा आता काय होणार आहे. ए हा 24 दिवसात करतो, बरोबर. नंतर बी हा मित्र हो 48 दिवसात करतो, 48 डेज मध्ये करतो. सी जो व्यक्ती आहे तो 16 दिवसामध्ये करतो, 16 डेज मध्ये करतो, बरोबर. आता आपण यांचा एलसीएम घ्यायचा, काम मानून घ्यायचं. लसावी घेताना सर्वात मोठ्या संख्येला टार्गेट करायचं. मग लार्जेस्ट नंबर जो आहे 48 आहे, बरोबर. मग 48 या संख्येला 24 ने पण भाग जातो, 48 ला 16 ने पण भाग जाणार आहे. सो यांचा लसावी 48 आहे, 48 युनिट आहे, बरोबर. मग आता बघा याने याला भाग देऊया तर याची क्षमता निघेल एका दिवसाची 24 दुने 2 युनिट पर डे क्षमता निघून जाईल. याने भाग दिला तर 1 युनिट पर डे याची क्षमता निघेल. 16 दुने 32, 16 त्रिक 48 याची क्षमता निघेल 3 युनिट पर डे, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, तिघांना एकत्रित कामाला लावायचंय आणि त्यांना किती काम करायचंय. जे काम आपल्याला लसावी काढून आपण मांडलेलं असतं ते टोटल वर्क त्यांना करायचंय तिघांना मिळून. ए प्लस बी प्लस सी एकत्रित येतील आणि ते करणार आहेत 48 युनिट भागीला
2 आणि 1 3, 3 आणि 3 6, तर 6 आणि याला भाग द्यायचा. 6 8 6 8 48, तर यांना लागतील 8 दिवस, यांना लागतील तिघांना 8 दिवस. बघा मित्र, सिंपल प्रोसेस आहे, सिंपल लॉजिक आहे. अशा रीतीने सिम्पली तुम्हाला कोणीच सांगणार नाही, एवढं मी तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर करून देतोय. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे, पुढच्या अतिशय महत्वाच्या एक्झाम्पल कडे जाऊया. बघा मित्र, अ ब क हे तिघे मिळून मित्र 8 दिवसात संपवतात एक काम. या तिघांना इकडे लिहितोय मी, तिघ मिळून ए प्लस बी प्लस सी 8 दिवस लावतात मित्र. ब ते काम 20 दिवसात करतो, ब ते काम 20 दिवसात करतो मित्र, बरोबर. आणि सी ते काम 30 दिवसात करतात, सी ते काम 30 दिवसात करतात, बरोबर. आता मला काय विचारलेलं आहे, किंवा आपल्याला काय विचारलंय, तर तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. तर आता एकटा करणार आहे. मग आता पहिले काम मानून घ्यायचं, लसावी घ्यायचा. पहिल्याने आपण काय करूया, लसावी घेऊया. बघा आता लसावी काय होणार आहे. 30 संख्या आहे, बरोबर. 30 मोठी संख्या आहे, 30 दुने 60, 60 ला याने भाग जाईल, याने पण जाईल, पण 60 ला 8 ने जाईल का, नाही. मग 60 चे डायरेक्टली डबल करा, 120, 120 ला 8 ने जाणार आहे, तर याचा लसावी आला 120 युनिट. 120 युनिट यांना काम करायचं होतं. मग आता बघा, 120 ला 8 ने भाग देऊया, 120 ला 8 ने भाग देऊया. 8 1 8, 8 1 8 मित्र उरले 4, 4 घेतला 0, 8 45, तर हा करतो 15 युनिट पर डे ने. तिघ जण मिळून करतात ते 15 युनिट पर डे ने, बरोबर. तिघ एकत्रित आले तर. आता बी 20 ने याला भाग दिला, 0 गेला 0 गेला, 2 12, 6 युनिट पर डे, ही झाली बी ची क्षमता. सी ची क्षमता 3 ने भाग देऊया, 30 ने भाग देऊया, 0 0 कॅन्सल, 3 चौक 12, 4 युनिट पर डे, 4 युनिट पर डे, ही झाली सी ची क्षमता. आपल्याला विचारलेलं काय, आपल्याला ए किती दिवसात करेल हे विचारलेलं आहे. ए हा काम किती दिवसात करेल हे विचारलेलं आहे. मग आता ए ची क्षमता माहिती का नाही, बी ची माहिती, सी ची माहिती. बी ची 6 आहे, सी ची 4 आहे, 6 आणि 4 किती झाले, 10 झाले मित्र. दोघांची एकत्र केले, बी आणि सी चे मी एकत्र केले. का केले, कारण की मी जर बी आणि सी ची क्षमता या 15 मधून वजा केली, या 15 मधून वजा केली, तर मला कोणाची मिळेल, ए ची मिळेल. मग ती किती मिळते बघा, 15 मधून या दोघांचे 10 गेले, तर मला 5 युनिट पर डे, 5 युनिट पर डे ही काय मिळाली, कोणाची मिळाली, ए ची क्षमता मिळाली. कोणाची मिळाली मित्र, ए ची क्षमता मिळाली. मग त्याला एकट्याला तेच काम करायचंय, कोणतं, 120 युनिट. मग आपण करूया, एला तेवढ्याच कामासाठी बोलूया करायला, 120 युनिट कर बाळा, बरोबर. आणि भागीला काय 5, त्याच्या क्षमतेने तो भाग देईल, त्याच्या क्षमतेप्रमाणे तो काम करेल. मग आता आपण सोपं रोग देऊया. काय होणार आहे, 5 2 10, 5 2 10, 2 वर 2 0 घेतला, 20, 5 चौक 20, 24 दिवस त्याला लागतील पूर्ण संपूर्ण काम एकट्याला फिनिश करायला. 24 दिवस, पर्याय क्रमांक 1 मित्र. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत असेल, कन्सेप्ट क्लिअर होत असेल. चला पुढे जाऊया मित्र, पुढच्या प्रकाराकडे, पुढच्या एक्झाम्पल कडे. तुमचा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, तुमचा ह्या सेशनद्वारे 4 ते 6 गुण तुमचे वाढायला पाहिजे, असा प्रयत्न आमचा आहे. बघा मित्र, कबीर हा एक काम 25 दिवसात, कबीर हा एक काम 25 दिवसात करतो आणि सचिन त्याच कामासाठी 10 दिवस घेतो, बरोबर. आपण लिहून घेऊया, कबीर नावाचा व्यक्ती आहे, तो 25 दिवसात करतो, बरोबर. नंतर सचिन त्याच कामासाठी मित्र 10 दिवस घेतो, बरोबर. आता दोनच व्यक्ती आहेत, जर सचिनने 6 दिवस काम केले तर उरलेले काम कबीर किती दिवसात पूर्ण करेल. मग त्याला सवय घेऊया, एलसीएम घेऊया. एलसीएम काढताना मोठी संख्या 25 आहे, बरोबर. 25 ला भाग जाणार नाही 10 ने, 25 दुने 50, 50 युनिट काम निघालं, 50 युनिट लसावी निघाला, बरोबर. 50 ला याने भाग द्या, 25 दुने 50, 2 युनिट पर डे, ही झाली क्षमता. 10 ने भाग द्या, सचिनची क्षमता काय निघेल, 10 ने भाग दिला 5 युनिट पर डे, ही झाली सचिनची काम करण्याची कॅपॅसिटी, क्षमता. तो दिवसाला 5 टेबल बनवू शकतो, हा दिवसाला 2 टेबल बनवू शकतो, हा दिवसाला 2 टेबल बनवू शकतो, कारण की 25 दुने 50 होतील, तर तो दिवसाला 2च बनवतो, म्हणून 25 दिवसात तो काम संपवतो. आता काय प्रोसेस मांडलेली, काय म्हटलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचं. सचिनने 6 दिवस काम केले. बघा मित्र, सचिन आला पहिल्याने कामासाठी, त्याने किती दिवस काम केलं, 6 दिवस काम केलं. किती दिवस काम केलं त्याने, 6 दिवस काम केलं. नंतर उरलेले काम कबीर करेल. उरलेले काम कोण करणार मित्र, कबीर करेल, बरोबर. आता लक्षात घ्या, याने 6 दिवस, सचिनने तो दिवसाला किती करतो, 5. मग ह्या 6 पंचे 5 प्रमाणे त्याने किती केले, 30 युनिट करून टाकले. किती युनिट करून टाकले, 30 युनिट करून टाकले. मग आता 30 संपलं, 50 मधून राहिलं किती, उरलेलं काम 20 युनिट, ते कबीर करणार आहे. कबीरची क्षमता किती आहे, 5. कबीरची क्षमता किती आहे, 5. दिवसाला 5 करतो, त्याला 20 करायचं आहे, तर 5 ने भाग द्या, 5 चौक 20, त्याला लागणार आहेत 4 दिवस, त्याला लागणार आहेत 4 दिवस. तर पर्याय क्रमांक 1
पर्याय क्रमांक 1. असे प्रश्न असतात मित्रो की एखाद्या व्यक्तीने काम केले, तो सोडून गेला, नंतर दुसरा व्यक्ती राहिलेलं काम करतोय. तर ही मांडणी, हे लॉजिक तुमचं क्लिअर झालं पाहिजे. चला मित्र, जाऊया आपण पुढे. अतिशय महत्वाचा एक्झाम्पल पुढे. अतिशय महत्वाचं एक्झाम्पल मित्र, काय म्हटलेलं आहे बघा. एक काम अनुक्रमे ए करतो 12 दिवसामध्ये, बरोबर. बी करतो मित्र 15 दिवसामध्ये. बी करतो मित्र 15 दिवसामध्ये. सी करतो 24 दिवसामध्ये. सी करतो मित्र 24 दिवसामध्ये, बरोबर. आता लक्षात घ्या, आपल्याला पहिल्याने उदाहरण वाचून घेऊया. ए ने 3 दिवस काम केले, तो सोडून गेल्यावर बी ने त्यानंतर 5 दिवस काम केले व तोही सोडून गेला, तर त्यानंतर उरलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल. बघा, सिनॅरिओ पहिल्याने वाचून घ्यायचा, समजून घ्यायचं, त्याप्रमाणे वर्क करायचं. पहिले लसावी, यांचा लसावी घेतला जाईल. 24च्या पाड्यामध्ये 15ने पण भाग जाईल, 12ने पण भाग जाईल, अशी संख्या मिळवायची. 24 5 120 होतात. 24 5 120 होतात. त्यांना काम दिलेलं आहे 120 युनिट करायचं. हे लसावे घेऊन त्यांचं टोटल वर्क आपण मानून घेतलं. आता बघा मित्र, काय होईल. 24ने याला भाग देऊ, 24 5 याची क्षमता आहे 5 युनिट पर डे. 15ने भाग देऊ, 15 8 120, 8 युनिट पर डे. 12ने भाग देऊया, 12 5 60, 5 युनिट पर डे. त्याची सॉरी, तर आपण 12ने जर बायला भाग दिला, 12 10 120, तर याची क्षमता निघेल 10 युनिट पर डे. 10 युनिट पर डे. बघा, 0 12 1 12 आणि हा 0, 10 युनिट पर डे. 15 8 120, याची क्षमता 8 युनिट पर डे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण ते वाचूया, त्याप्रमाणे काम करूया. ए ने 3 दिवस काम केलं. सुरुवातीला ए आला, 3 दिवस काम केलं. सुरुवातीने ए ने 3 दिवस काम केलं मित्र. नंतर तो सोडून गेल्यावर बी ने त्यानंतर 5 दिवस केलं. बी करतो त्यानंतर 5 दिवस, बरोबर. आता नंतर शेवटी उरलेलं काम कोणाला करायचंय, तोही सोडून गेल्यावर त्यानंतर उरलेलं काम सी किती दिवसात करेल, असा प्रश्न आहे. आता प्रत्येकाचा हिशोब करून घ्यायचा. कोण किती काम करून गेलं ते पहिले विचार करून घ्यायचा. आता बघा काय होणार आहे. 3 दिवस ए ने केलं, माझी क्षमता 10 आहे, बरोबर. 10 त्रिक याने 30 युनिट करून टाकले, याने 30 युनिट काम संपवून टाकलं. 10 करतोय 5, माझी क्षमता 8 आहे बीची. 8 पंचे 40 युनिट याने करून टाकले, 40 युनिट याने करून टाकले. मग 30 आणि 40 संपले, म्हणजे एकूण किती काम झालं, 70 युनिट झालं. 70 युनिट झालं किती पैकी, 120 पैकी. मग 120 मधून 70 गेले, राहिले किती, 50 युनिट याच्या वाट्याला येणार आहे काम. आता उरलेलं काम 50 युनिट. मग याची क्षमता किती मित्र, 5. 50 भागीला क्षमतेने भाग द्या 5 ने, म्हणजे सी ला किती लागणार आहेत, 5 10 50, 10 दिवस. 10 दिवस आहे पर्याय, येस आहे पर्याय क्रमांक 3. बघा मित्रो, जर कन्सेप्ट क्लिअर असतील ना तर आपलं काम सोपं आहे. आय होप तुम्हाला एक्झाम्पलचं सोल्युशन क्रिस्टल क्लिअर समजलं असेल. चला पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. बघा मित्र, पुढचं एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे आपल्याला. ए हा एक काम 10 दिवसात करतो, बी हा तेच काम 15 दिवसात करतो. ए ने 4 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर बी उरलेले काम किती दिवसात करेल. बघा लक्षात घ्या, ए हा एक काम 10 दिवसात करतो, बरोबर. बी हा तेच काम 15 दिवसात करतो. आता पहिल्याने आपण यांचा लसावी घेऊया, LCM घेऊया. तर लक्षात घ्या, 10 आणि 15चा लसावी 30 युनिट काम होऊन जाईल. 30 युनिट काम होऊन जाईल. 15ने भाग द्या 2 याची क्षमता, 10ने भाग द्या 3 याची क्षमता. काय म्हणतात ते, ए ने 4 दिवस काम केलं, याने 4 दिवस केलं, 4 त्रिक 12 युनिट करून टाकलं. येणे हा ए करून टाकेल 12 युनिट. तो सोडून गेल्यावर बी उरलेले काम करणार आहे. मग बी उरलेलं काम करणार आहे, क्षमता आहे 2 युनिट पर डे. मग आता 12 झालं, 30 पैकी राहिलं किती, 18. 18 करायला 2 प्रमाणे करेल 9 दिवस. 9 दिवस पर्याय क्रमांक 2 आहे ना मित्र. सोपं काम, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तर आपलं काम सोपं आहे. चला पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पलकडे. बघा मित्र, पुढे जो पॅटर्न आलेला आहे किंवा जे क्वेश्चन आलेले आहेत ते ह्याच पॅटर्नवरती बेस तुम्हाला बघायला मिळतील. मी जे शेवटचे एक्झाम्पल घेणार आहे पाण्याच्या टाकीवर नळवरचे देखील, त्यावरून तुमचे काही कन्सेप्ट क्लिअर होतील. किंवा आता जे काही पुढे एक्झाम्पल येणार आहेत ते अतिशय स्पेसिफिक असतील, मग त्याच्याने तुमचा फायदा होणार आहे. तर ते एकदा बघूनच जाल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला निश्चित याचा फायदा होणार आहे. बघा मित्र, ए व बी अनुक्रमे एक काम 20 दिवसात व 30 दिवसात पूर्ण करतात. बघा मित्र, दोघी मिळून आता ए व बी, सॉरी अनुक्रमे म्हटलेलं आहे ना, अनुक्रमे म्हणजे ए करतो 20 दिवसात, बी करतो 30 दिवसात. त्या पद्धतीने आपण मांडूया. ए करतो 20 दिवसात, बी करतो 30 दिवसात. लसावे घेऊया, LCM घेऊया यांचा. 30 दुने 60, 60 युनिट काम आहे एकूण. 60ला 30ने भाग द्या 2, याची क्षमता 3 निघून जाईल. येणे काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला. हे बघा, हे महत्वाचं आहे. 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला, तर उरलेले काम ते दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील.
वाचताना काळजीपूर्वक वाचायचं. सिनॅरिओ काय म्हटलेला आहे, कोण काम करतंय, कोण येऊन मिळाला, कोण सोडून गेला, या गोष्टी व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायच्या. काय म्हणतात ते बघा, ए ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर, म्हणजे ए एकटा 10 दिवस होता पहिले, ए एकटा 10 दिवस होता पहिले, मग त्याच्यानंतर ए ने काम सुरू केलं, त्यासोबत 10 दिवसानंतर कोण आला, बी काम करायला. मग ए ने एकट्याने 10 दिवस केलं, 3 प्रमाणे 10 त्रिक 30 युनिट त्याने करून टाकलं मित्र हो, बरोबर. 30 युनिट करून टाकलं. मग आता 30 जर झालं, राहिलं किती 60 मधून 30 राहिलं. आता दोघे मिळून करणार आहेत. मग याचे 3 आणि याचे 2, 3 आणि 2 किती, 3 आणि 2 किती, 5 ने भाग द्यायचा, 5 सक 30, 6 दिवस. तर उरलेले काम दोघे मिळून 6 दिवसात करतील. उरलेले काम दोघे मिळून 6 दिवसात करून टाकतील. तर बघा मित्र, सोपं काम आहे. लॉजिक क्लिअर वापरा. एक्झाम्पल एलसीएमच्या अप्रोचने तुम्हाला इझी करता येतील. चला पुढे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल मित्र हो, बघा मित्र, तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती कंटेंट प्रॉपरली प्रोव्हाइड केला जातोय. बाकीच्या कोणत्याच याच्याशी मला बोलायचं नाहीये, परंतु आपल्या चॅनलवरती टॉपिक वाईज देखील काही कंटेंट येत आहेत. तर तुम्ही याचा फायदा घ्या. तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या मित्र. तर तुम्हाला निश्चित कंटेंट बेस्ड व्हिडिओ देखील आपल्याला या प्रकारे बघायला मिळणार आहेत, आणि ते पण मोफत मध्ये. सो तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार, तुमचे मार्क्स वाढणार आहेत. बघा पुढचं एक्झाम्पल, एक काम अनुक्रमे ए 40 दिवसात, ए जो आहे तो 40 दिवसात करतो, बी जो आहे मित्र हो तो 50 दिवसात करतो, बरोबर. सी जो आहे तो 60 दिवसात करतो, सी जो आहे मित्र तो 60 दिवसात करतो, बरोबर. आता आपण याचा एलसीएम घेऊया पहिल्याने, मग पुढचं आपण वाचूया ते. मग आता याचा एलसीएम काढताना 60 ला भाग जाणार नाही, 60 दुने 120, बरोबर. 120 ला पण भाग जाणार नाही 50 ने, तर 60 टाकले अजून 180, त्याला पण भाग जाणार नाही. ठीक आहे, 180 ला पण 50 ने भाग जाणार नाही. अजून टाकले 240, 300 ला याने भाग जाईल, 300 ला याने भाग जाईल, पण याने जाणार नाही. मग 300 डायरेक्ट डबल करूया, 300 डायरेक्ट डबल करूया. याचा लसावी येणार आहे 600, याचा लसावी येणार आहे 600. 600 युनिट यांना काम दिलं होतं, 600 युनिट यांना काम दिलं होतं. आता काय होतंय, दिलेल्या माहितीला आपण वापरूया. बघा काय म्हणतात ते, येणे 8 दिवस काम केले. मग आता पहिले याची क्षमता 40 दिवस लावतो, 50 दिवस लावतो, 60 दिवस लावतो. याची क्षमता किती आहे, 40 ने भाग दिला, 0 गेला, 0 गेला, 4 1 4, 2 घेतला 0, 20, 4 25, 15 युनिट पर डे, 15 युनिट पर डे ही झाली याची क्षमता. बी ची 5 1 5, 1 घेतला 0 10, 5 2 10, 12 युनिट पर डे. सी ची क्षमता 0 0 कॅन्सल, 6 10 60, 10 युनिट पर डे. सी ची क्षमता काय म्हटलंय बघा, ए ने 8 दिवस काम केले. हा जो आहे ना ए, हा 8 दिवस करतो, 8 दिवस करतो. मग 15 8 किती केलं त्याने, 120 करून टाकलं. आता पुढे काय म्हणतात ते बघा, तो सोडून गेला, वर राहिलेल्या कामातले अर्धे काम बी ने केले. आता बघा किती राहिलं, 120 झालं, किती पैकी 600 पैकी. 600 मधून 120 गेले, 480 राहिले, 480 राहिले. या 480 चे अर्धे काम कोणी केले, बी ने केले, म्हणजे 240 याने करून टाकले. आता राहिलं किती, 240 याच्या वाट्याला येणार आहे, याची क्षमता 10 आहे. विचारलं ते असेल सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. सी ची क्षमता किती, 10, 10 ने भाग द्या, 0 0 कॅन्सल, त्याला लागतील पुढचे 24 दिवस, त्याला लागतील 24 दिवस. पर्याय क्रमांक 3. बघा मित्रो, एक्झाम्पल वाटायला मोठं वाटतंय, पण आपण ह्या लॉजिकने याला सोपं करू शकतो. चला आपण पुढे जाऊया मित्र हो, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. बघा आता एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. एबीसी एक काम अनुक्रमे 10 12 15 दिवसात करतात. एबीसी हे जे काम आहेत ना, हे 10 12 आणि 15 दिवसात करतात मित्र हो, बरोबर. तिघांनी कामाला सुरुवात केल्यावर 2 दिवसांनी बी ने काम सोडले. उरलेले काम ए व सी किती दिवसात करतील. पहिल्याने लसावी, लसावीने सोपं जातं, लसावी काढायचा. 15च्या पटीत 60 आहे, 60 युनिट काम मानून घेतलं, 60 युनिट मित्र हो काम मानून घेतलं. 10 ने भाग द्या, 10 ने भाग द्या, 6 युनिट पर डे. ठीक आहे, 12 ने भाग द्या, 5 युनिट पर डे. नंतर 15 ने भाग द्या, 4 युनिट पर डे. ओके, तर आपण आता दिलेली माहिती तपासूया, वाचूया. तिघांनी कामाला सुरुवात केली. सर्वप्रथम तिघ मित्र कामाला होते, ए पण, बी प्लस आणि सी पण. मग काय झालं, बी ने काम सोडले, नंतर फक्त ए आणि सी राहील. आता सुरुवातीला किती दिवस, सुरुवात केल्यावर 2 दिवसांनी, म्हणजे 2 दिवस हे सोबत आहेत, 2 दिवस हे सोबत आहेत. आता बघा, याचे 6, याचे 4 10 आणि 5 15, 15 प्रमाणे करतात ते. 15 दुने 30 युनिट संपले.
30 युनिट काम संपलं. राहिलं किती मित्र हो, 60 मधून 30 झालं, 30 राहिलं. 30 करायला कोण येणार आहे? ए आणि सी. ए चे 6 आणि सी चे 4 म्हणजे 10 ने भाग द्यायचा. 10 ने भाग द्यायचा. शून्य गेला. 3 दिवसात ते पुढचं काम करतील. 3 दिवसात ते पुढचं काम करतील. बरोबर. आय होप तुम्हाला एक्झाम्पलचं सोल्युशन आपल्या लॉजिकनुसार व्यवस्थितरित्या क्लिअर होत असेल. चला मित्र हो, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. आपल्याकडे वेळ कमी आहे. सिलेक्टेड एक्झाम्पल आणि अतिशय महत्वाच्या पॅटर्नचे एक्झाम्पल मी तुमचे कव्हर करून देत आहे. बघा आता हे एक्झाम्पल अनेक जण अपूर्णांकाच्या मेथडने एक पानभर सोल्युशन त्याचं काढून जातात विद्यार्थी मित्रांना. परंतु मित्र ह्या एक्झाम्पलला आपण काही स्टेपमध्ये मॅनेज करू शकतो. ते लॉजिक समजून घ्या. बघा काय करू शकतो आपण. ए व बी हे दोघी जण एकत्रित एक काम 12 दिवसात करतात. यांना लागतात एका कामासाठी 12 दिवस. या जोडीला दुसरी जोडी बघा बी व सी, या जोडीला लागतात किती? 20 दिवस लागतात. तिसरी जोडी बघा सी व ए या जोडीला मित्र हो किती लागतात? 15 दिवस लागतात. 15 दिवस लागतात. बरोबर. मग आता बघा तर तिघे मिळून ते किती दिवसात काम संपेल? तिघे मिळून ते किती दिवसात काम संपेल? बघा आता काय करायचं याला. पहिल्याने लसावी घ्यायचा. याचा लसावी किती होणार आहे? 12 20 15चा 60 युनिट होणार आहे. 60 युनिट होणार आहे. 60 ला 12 ने भाग द्या. 12 पंचे 60. त्याची क्षमता दोघांची आहे 5 युनिट पर डे करायची. 20 ने भाग द्या. 20 त्रिक 60. 3 युनिट पर डे करायची. 15 चौक 60. हे दोघांची जोडी 4 युनिट पर डे प्रमाणे काम करेल. बघा मित्र मी काय केलं. 60 ला 12 ने दिला 5, 60 ला 20 ने दिला 3, 60 ला 15 ने दिला 4. आता आपण काय करणार आहोत की या ठिकाणी आपण यांची इकडे बेरीज करायची. याचं काम झालं लसावी काढण्यापुरतं. आता इकडे याची बेरीज मध्ये इक्वल टू टाकायचा. ए किती वेळा? 2 वेळा. 2 ए लिहिले. बरोबर. बी किती वेळा? 2 बी लिहिले. बरोबर. सी किती वेळा? 2 वेळा. सी 2 वेळा. बघा आता इकडे याची बेरीज करूया. 5 आणि 3 8 आणि 4 12 युनिट पर डे. 12 युनिट पर डे. आता बघा हे 2 या ठिकाणी कॉमन निघून जाईल. 2 या ठिकाणी कॉमन निघेल. ए अधिक बी अधिक सी अशा प्रकारे लिहू. इकडे 12 आहेच. 2 तिकडे इकडे गुंतो, इकडे तो भागीला जाईल. म्हणजे तिघांची क्षमता ए प्लस बी प्लस सी. 2 याला भाग दिला 6. तिघांची क्षमता आहे 6 युनिट पर डे करण्याची. आता प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? प्रश्न विचारला आहे तिघे मिळून ते किती दिवसात काम करतील? मग तिघे मिळून ते दिवसाला 6 युनिट करतात आणि त्यांना पूर्ण काम करायचं 60. बरोबर. पूर्ण करायचं 60 भागला तिघांची क्षमता 6. 6 10 60. 10 दिवस लावतील. पर्याय क्रमांक 2. बघा मित्र या उदाहरणामध्ये 4 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आता या ठिकाणी हा पहिला प्रकार तुमचा कव्हर झाला. तिघे मिळून किती दिवसात करतील? हा पहिला प्रश्न. त्यांना विचारायचं आहे एकटा ए किती दिवसात करेल? एकट्या ए ला किती दिवस लागतील? एकट्या बी ला किती दिवस लागतील? एकट्या सी ला किती दिवस लागतील? असे 3 प्रश्न ते तिघांपैकी एक कोणताही आणि ह्या पैकी 4 एक कोणताही ते विचारू शकतात. मग आता फक्त ए चं काढायचं तर कसं विचार करायचा? इथं बघायचं ए कोणत्या जोडीमध्ये नाहीये. या जोडीमध्ये ए नाहीये. मग या दोघांचे किती आहेत? 3. या दोघांचे 3 या 6 मधून वजा करायचे. या दोघांचे 3 6 मधून गेले. ए ची क्षमता मिळाली 3. त्या 3 ने कामाला भाग द्या. त्या 3 ने एकूण कामाला भाग द्या 60 ला. 3 2 6. 20 दिवस लागतील एकट्या याला. बी ची क्षमता काढूया. बी कुठे नाहीये? इथं बी नाहीये. सी आणि ए चे किती? 4. ते 4 आपले या 6 मधून गेले. ते बी ची क्षमता 2. 2 ने 60 ला भाग द्या. त्याला 30 दिवस लागतील. सी ची क्षमता काढूया. सी कुठे नाहीये? इथं नाहीये. हे किती आहेत? 5. सी ची क्षमता 1 ने भाग द्या 60 ला. त्याला एकट्याला 60 दिवस लागतील. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. चला पुढे जाऊया मित्र हो. पुढच्या एक्झाम्पलकडे. तर मित्र हो अशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे. आता मी तुम्हाला हे एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून देतोय. मागच्या एक्झाम्पलचा रेफरन्स घ्या आणि याचं आन्सर तुम्हाला कमेंट करायचंय. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय की याचा आन्सर काय येणार आहे. बरोबर. आणि तुमचा फीडबॅक पण कळवायचा आहे. या लॉजिक आणि या ट्रिक्स बद्दल तुम्हाला लेक्चर आवडलं असेल त्याचा पण फीडबॅक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. चला आपण पुढचा पॅटर्न पुढचे एक्झाम्पल बघूया. त्याच प्रकारचं एक्झाम्पल मित्र वाटलंच मी अजून एक तुम्हाला हे सोडून दाखवतो. ए आणि बी बघूया आपण. अजून एक एक्झाम्पल याचं सोडून घेऊया. दोघांची जोडी आहे ए आणि बी ची. याला लागतात किती? 18 दिवस. लक्षात घ्या. बी आणि सी ला यांना काय लागतात मित्र? 24 दिवस लागतात. किती लागतात? 24 दिवस लागतात. सी आणि ए तेच काम 36 दिवसात. सी आणि ए
तेच काम मित्र 36 दिवसात करतात. लसावे घेऊया यांचा. ठीक आहे, यांचा लसावे किती होणार आहे? 36च्या पाड्यामध्ये कोणती संख्या येईल? तर 36 दुने केले आपण तर 72 होतील. तर यांचं काम जे आहे ते 72 युनिट आपण मानून घेतलं. 72ला 18 ने भाग द्या. 18 चौक 72, 4 युनिट पर डे या दोघांची क्षमता. 24 त्रिक 72, 3 युनिट पर डे या दोघांची क्षमता. 36 दुने 72, 2 युनिट पर डे या दोघांची क्षमता. आता आपण काय करतो? इकडे बेरीज मग आता एक लक्षात घ्या, मध्ये इक्वल टू टाकतो. आता तुम्हाला माहिती आहे 2 कॉमन निघतो आणि तो इकडे भाग देतोस. मग आपण काय करायला डायरेक्टली दोन कॉमन डायरेक्ट निघणारच आहे. ए प्लस बी प्लस सी मांडायचा आणि यांच्या बेरीज करून डायरेक्ट मनामध्ये याची निमपट करून टाकायची. 4 आणि 3 किती झाले मित्र? 4 आणि 3 7 आणि हे 2 9. 9चे निमपट केले 2. हे कसे केले तुम्हाला या ठिकाणी कळतंय. 2A 2B 2C 2 कॉमन निघणार आहे, तो 2 इकडे भागीला येणार 9/2. मग तुम्ही याला 9 ला 2 ने भाग देऊन 4.5 लिहा किंवा तुम्ही त्याला असंच राहू द्या, काही फरक पडणार नाही. असं राहू दिलं तर कॅल्क्युलेशन सोपं जाणार आहे. बघा आता तर तिघे मिळून किती दिवसात काम संपवतील? तिघे मिळून काढायचं आहे ना, तर 4.5 वापरा किंवा 9/2 वापरा. 9/2 ने जास्त सोपं जाईल. मग आता किती काम आहे? 72. मग तिघं मिळून करायचंय. ए प्लस बी सी मिळून करायचंय. किती युनिट करायचंय? 72. 72 भागाला क्षमता किती? 9/2. मग याला रिवर्स करा, याला वरती न्या. 72 हा वरती जाईल, 2/9 होऊन जाईल. मग 9 1 9 9 8 72 9 8 72 बरोबर. तर 8 दुने 16 दिवस लागतील तिघांना मिळून. पण पुढे काय म्हणतात ते अजून? तर तिघे मिळून किती दिवसात काम संपेल व एकटा एक किती दिवसात करेल? ए चे पर्याय आपल्याला ऑप्शन मध्ये असायला पाहिजे. मग आता बघा ए कोणत्या जोडीत नाहीये? ए ह्या जोडीत नाहीये. मग 3 युनिट या दोघांचे गेले कशामधून? 4.5 मधून. मग 3 गेले किती राहिले? 1.5. मग आपल्याला कोणाची क्षमता मिळाली? कोणाच विचारलं आपल्याला? ए ची. मग ए ची क्षमता किती मिळाली? 1.5. ए ची क्षमता मिळाली 1.5. 1.5ला आपण लिहू शकतो 3/2. 3च्या निम्मे होतात ते, कारण की आपल्याला 3/2 ने सोपं जाणार आहे. मग आता ए ला तेच काम करायचंय पूर्ण 72. 72 भागीला 3/2. याला रिवर्स करूया. 72 गुणिला हा 2/3 होईल. 3 1 3 3 दुने 6 एकावर घेतला 2 3 चौक 12 24 दुने 48 24 दुने 48. तर ए ला लागतील 48 डेज एकट्याला. पण तिघांचं विचारलं असतं तर 8 दुने 16 दिवस लागले असतील. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर ह्या एक्झाम्पलचा रेफरन्स घेऊन तुम्हाला जे मी मागे एक्झाम्पल दाखवलं त्याला तुम्हाला सोडवून त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. चला पुढे जाऊया मित्र. पुढचं एक्झाम्पल बघा. सेशनला कंप्लीट बघा मित्र, तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. अतिशय महत्वाचे एक्झाम्पल आहेत, अतिशय महत्वाचे टाईप. सोपे एक्झाम्पल सर्व सोडून देतात, पण आपण जे पॅटर्न बेस्ड आहेत, जे TCS पॅटर्न बेस्ड एक्झाम्पल आहे तेच तुमच्यासाठी खास मी या ठिकाणी प्रेझेंट करत आहे. बघा, ए हा एक काम 30 दिवसात करतो. बी हा तेच काम 50 दिवसात संपवतो. पहिला प्रश्न याच्यामध्ये आहे ए व बी एकत्रितपणे ते काम किती दिवसात करतील? एकत्रितपणे दोघांचं काम विचारलं तर 2 व्यक्तींसाठी मी तुम्हाला फॉर्म्युला अलो केलेला आहे. तो फॉर्म्युला आहे ए गुणिला बी खाली ए अधिक बी. मात्र इथं हा प्रश्न वेगळा आहे. ए व बी एक दिवसाआड. आता बघा याच्यावर प्रश्न येतोय. एक दिवसाआड म्हणजे अल्टरनेट काम करतात. कसं काम करतात ते? अल्टरनेट काम करतात. पहिला व्यक्ती कामाला आला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवसाला दुसरा व्यक्ती कामाला, तिसऱ्या दिवसाला तिसरा व्यक्ती कामाला. याला म्हटलं जातं अल्टरनेट डेजचा कन्सेप्ट, एक दिवसाआड काम करण्याचा कन्सेप्ट. तर ए पहिल्या दिवशी कामाला सुरुवात करत असेल तर ते काम किती दिवसात संपेल? बघा याच्यामध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये एक दिवसाआड काम आहे, पण सुरुवात कोण करतंय ना ते महत्वाचं आहे. तर सुरुवात या ठिकाणी बी ते काम पहिल्या दिवशी कामाला सुरुवात करत असेल तर ते काम किती दिवसात संपेल? इथं बी सुरुवात करतोय, इथं ए स्टार्टिंग करतोय. मग त्या पद्धतीने आपण याला समजून घ्यायचं आहे. बघा आता पहिल्याने जर आपल्याला याचं सोडवायचं आहे, ए आणि बी चं, ए ला लागतात 30 दिवस, बी ला लागतात 50 दिवस. दोघांचा आपण लसावी घेतला, LCM घेतला तर ते होणार आहेत 150 युनिट बरोबर. 50 ने त्याला भाग देऊया, 50 त्रिक 3 युनिट पर डे प्रमाणे. 30 ने भाग देऊया, 3 5 15 5 युनिट पर डे प्रमाणे बरोबर. 5 आणि 3 8 ने भाग देऊया किंवा तुम्ही फॉर्म्युलाने करू शकता. याला 8 ने दिला तर तुम्हाला किती मिळेल? 8 ने भाग दिला तर निम्मे केल्यावरती 75 ला 4 ने भाग द्या. 75 ला 4 ने भाग दिला, 2 वेळा निम्मे करायचे आपल्याला या ठिकाणी 75 चे आपण भाग देऊन बघूया. ठीक आहे. तर 4 1 4 इकडे लिहूया. 4 1 4 लक्षात घ्या मित्रांनो. 3 उरले, 3 घेतला 5, 4 8 32, 4 8 32 उरले 3, 3/4 म्हणजे 0.75 18.75. त्यांना लागतील 18.75 18.3/4 हे दोघांचं मिळून काम झालं ए आणि बीचं. फॉर्म्युलाने पण तुम्हाला करता येईल. मग आता पहिली जी अट आहे,
दुसरं एक अट आहे याच्यामध्ये, दुसरी जे क्वेश्चन आहे त्याला आपण सोडूया. काय म्हणतात ते, ए आणि बी एक दिवस आड काम करतात. म्हणजे पहिल्याने ए कामाला आला, नंतर बी कामाला आला, ए कामाला आला, परत बी कामाला आला, ए आला, परत बी आला. मग ही सायकल आहे. दोघांचं जोडीने काम कंप्लीट झालं, सायकल कंप्लीट होईल. परत पुन्हा सायकल, ए ने सुरुवात, परत बी ला एंड, परत ए ला सुरुवात, परत बी ला एंड, अशी सायकल आहे. पण तिसऱ्या याच्यात काय होतंय की सुरुवात बी करतोय, नंतर ए करतोय, बी करतोय, नंतर ए करतोय, बी करतोय, नंतर ए करतोय. अशा रीतीने तिसऱ्यामध्ये आहे. बरोबर. मग आता बघा, मी तुम्हाला दुसऱ्या याचं आन्सर याचं फक्त सांगतो या ठिकाणी. बघा काय होणार आहे. हा जो आहे ना 5 युनिट करेल एका दिवसामध्ये, हा जो आहे ना 3 युनिट करेल एका दिवसामध्ये. यांना लागले किती, 2 दिवस लागले. मग हे दोघे मिळून किती झाले, 8 युनिट झाले. मग एका सायकलमध्ये 2 दिवस होतात, 2 दिवस होतात आणि 5 आणि 3 8 युनिट काम संपतं, 8 युनिट काम संपतं. मग आता बघा कसा विचार करायचा. त्यांना 8 युनिट संपवायला 2 दिवस लागले, पण त्यांना किती करायचं एकूण टोटल काम, 150 युनिट करायचंय. मग या 150च्या जवळपास जायचंय ना, तर 150ला 8ने भाग देऊन द्यायचा, 150ला 8ने भाग देऊन द्यायचा. तो आपण ऑलरेडी दिलेला आहे 18.75, तो आपण ऑलरेडी दिलेला होता 18.75. म्हणजे हा पॉईंट नंतरची संख्या सोडून द्यायची, डायरेक्ट या कंसाला 18ने गुणायचं, डायरेक्ट या कंसाला 18ने गुणायचं. आपल्याला 18 सायकल मिळतील, 18 सायकल मिळतील. बरोबर. 18 दुने 36 दिवस मिळतील, 36 दिवस मिळतील. आणि 18 8 गेले तर या ठिकाणी 144 युनिट काम संपेल. 150च्या आपण जवळपास घेऊन गेलो. आता 36 दिवस कंप्लीट झाले, सायकल सर्व संपल्या. किती, 18. आता 19वी सायकल सुरू होईल. त्यामध्ये कोण पहिल्याने कामाला आहे, ए पहिल्याने कामाला आहे. त्यामध्ये कोण कामाला आहे, पहिल्याने ए पहिल्याने काम आहे. तर ए पहिले कामाला 5 त्याने केले, पुढे त्याने 5 काम केले, पुढे त्याला 1 दिवस लागला. कोणाला कामाला, इथं ए आला. बरोबर. 5 केले, 149 युनिट झाले. आता किती बाकी राहिला, 150 करायला एकच बाकी राहिला. आता एकच युनिट करायचं आहे, एकच युनिट करायचं आहे. पण बी कामाला येतोय, बी ची क्षमता 3 आहे, पण त्याला 3 पैकी एकच करायचं आहे. म्हणजे 1/3. म्हणजे काय, 1/3. म्हणजे बी ला पूर्ण दिवस लागणार नाही, त्याला 1/3 दिवस लागेल. बरोबर. मग हे 36 हा 1 आणि हे 1/3, म्हणजे याचा आन्सर आहे 37.1 दिवस. 37.1 दिवस मध्ये ते 1 दिवस आड काम करतील. आय होप तुम्हाला 1 दिवस आड कामचा कन्सेप्ट समजला असेल. अशा रीतीने वापरायचंय. पाण्याच्या टाकी व नळमध्ये पण अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं, त्याला तुम्ही अशा रीतीने मॅनेज करणार आहे. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी इन द लास्ट मोमेंटमध्ये मी ते शिकवणार आहे. चला पुढे बघूया, पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. बघा मित्र हो, आता आपण पाण्याच्या टाकी व नळला सुरुवात करूया. त्याचे पण आपण स्पेसिफिक काही महत्वाचे एक्झाम्पल लवकर रिवाइज करूया. काही IMP टाईप ते पण आपण या ठिकाणी बघून घेऊया. बघा पहिलं एक्झाम्पल, पाण्याच्या टाकी व नळवरती सेम अप्रोचने आपल्याला जायचं असतं लसावीच्या मेथडने. फक्त फरक एवढाच आहे, आपण त्या ठिकाणी काम टेबलमध्ये म्हणायचो, लाडूमध्ये म्हणायचो किंवा युनिटमध्ये म्हणायचो. इथं काम नाही म्हणणार, आपण त्या टाकीची कॅपॅसिटी ॲझ्युम करणार. जी पण लसावील, जी पण संख्या लसावील ती असेल त्या टाकीची कॅपॅसिटी, त्या टाकीची क्षमता असेल ती किती लिटरची आहे ते काढायचंय. बघा मग आता एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते. समजा ए नळ आहे त्याच्याने 8 तास लावते. दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. बी नळ आहे 12 तासात भरते. सी नळ आहे मित्र हो, ओके दोनच नळ आहेत, दोघी नळ चालू ठेवायचे आहेत, दोघी नळ चालू ठेवायचे आहेत आपल्याला. दोघी नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल. मग आता बघा तोंडी कसं करायचं, लसावी काढायचा. बरोबर. 12च्या पाडामध्ये 8ने भाग जाणारी संख्या, 12 दुने 24, 24 लिटरची टाकी आहे. 24 लिटरची टाकी आहे. मग 12 प्रमाणे ही भरते, 12 दुने 24 म्हणजे 2 लिटर प्रति तास प्रमाणे, हवर प्रमाणे हे काम करेल, तेव्हा ती 12 तासात भरून टाकते. 24ला याने भाग देऊया, 8 त्रिक 24, 3 लिटर प्रति हवर प्रमाणे हा नळ काम करेल. बरोबर. आता दोघांना एकत्रित काम करायचंय. मग 3 आणि 2 किती झाले, 5 झाले. बरोबर. 24 भागीला 5 करा. दोघांना एकत्रित काम लावलं, दोघांना एकत्रित भरायला लावलं ए प्लस बी ला, तर काय होणार आहे 24 भागीला 5, 5 चोक 20, 5 चोक 20, उरले ते वरती मांडायचे 4, ज्याने भाग देतो खाली मांडायचे 4.4/5, 4.4/5. कधीही आपल्याला पर्याय पॉईंट मध्ये नसतो दिवसाचा, शक्यतोवर मॅक्झिमम तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये असतो. बघा मी काय केलं, 5ने भाग दिला, 5 चोक 20, जो भागाकाराला तो आधी पुढे मांडायचा, जी बाकी उरली ती अंशामध्ये मांडायची, पॉईंट मध्ये काढायचं नाही तर. आणि भाग ज्याने दिलाय तो खाली मांडायचा. 4.4/5 दिवस त्याला लागतील. चला पुढे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल मित्रो, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते. पहिल्या नळाने 6 तासात भरते. दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात
टाकी भरेल. मग आता पहिला नळ आहे तो 6 तासात भरतो. दुसरा नळ जो आहे तो 12 तासात भरतो. टाकी लसावी घेऊन त्याची कॅपॅसिटी मानायची. 12 लिटरची टाकी लसावी, याला 12. ठीक आहे, 12 भाग दिला 12ला 1, याची क्षमता 6 दिला 2, दोघांना एकत्रित भरायचं, 2 आणि 1 एकत्र करा 3, 3 भाग द्या, 3 चोक 12, 4 तास लागतील. 4 तास लागतील, संपला विषय. 4 तास लागतील. चला पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. बघा मित्र, पुढचं एक्झाम्पल, एक पाण्याचा हौद म्हणजे टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 10 तासात भरते. जर पहिला नळ 2 तास चालला व दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? बघा आता काय होतंय, पहिला नळ जो आहे ना तो 5 तास लावतो, 5 तास लावतो, बरोबर. नंतर दुसरा नळ जो आहे ना तो 10 तास लावतो. किती लावतो? 10 तास लावतो. मग आता काय होणार आहे, यांचा लसावी घ्यायचा, यांचा एलसीएम घ्यायचा. मग यांचा एलसीएम 10 लिटरची टाकी मांडली, 10 लिटरची टाकी मांडली, 10ला 10 ने भाग द्या, 1 लिटर प्रति हवर. ठीक आहे, 5 ने भाग द्या, 2 लिटर प्रति हवर. ठीक आहे, 2 लिटर प्रति हवर, बरोबर क्षमता आली. काय म्हणतात ते, पहिला नळ 2 तास चालला, हा नळ जो आहे ना 2 तास चालतो, हा नळ जो आहे ना 2 तास चालतो. मग एका तासाला भरतो तो 2 लिटर, बेदूने 4 लिटर त्याने भरून टाकली, 4 लिटर भरून टाकली. किती राहिली मग? 10 पैकी 4 भरली गेली, 6 राहिली. 6 लिटर भरायला याची क्षमता, याला भरायचं आता दुसऱ्याला 10, तासाला किती भरतो? एकच भरतो, 6/1 करा. 2 प्रमाणे भरला, 2 ने भाग दिला असता, एवढंच काम करायचंय. 6/1 केलं, त्याला लागतील 6 तास, त्याला लागतील 6 तास. पर्याय क्रमांक 2. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल. काळ काम वरतीच डिपेंड असणारा घटक आहे, तिथं फक्त आपण काम मानून घ्यायचो युनिटमध्ये किंवा टेबलमध्ये. इथं आपल्याला टाकीची कॅपॅसिटी मानून घ्यावी लागते लिटरमध्ये, टाकीची क्षमता मानून घ्यावी लागते लिटरमध्ये. चला पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पल कडे. बघा मित्र हो, पुढचं एक्झाम्पल, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागला? तोच प्रकार आहे, आपण सेम प्रकार स्किप करूया, पुढे जाऊया. ठीक आहे, जे जे विशिष्ट प्रकार आहेत स्पेसिफिक, त्यालाच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, एक एक एक्झाम्पल तुमचा प्रकार कव्हर करत गेला पाहिजे. 20 नंबरचं एक्झाम्पल बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरते, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेला हौद 10 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल? एक भरणारा नळ आहे, एक रिकामी करणार आहे. आता इथं काय काळजी घ्यायची ते समजून घ्या. बघा आता, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, म्हणजे पहिला आहे 5 तास भरतो ए नळ. दुसरा जो आहे ना बी नळ, तो रिकामी करतो. किती तास लावतो रिकामी करायला? 10 तास लावतो. 10 तासात तो रिकामी करतो, 10 तासात तो काय करतो? रिकामी करतो. आता बघा, यांचा एलसीएम घ्यायचा, यांचा एलसीएम घ्यायचा. 10 आणि 5चा एलसीएम 10 लिटरची टाकी, 10 लिटरची टाकी, 10ला 10 ने भाग दिला तर -1 लिटर प्रति हवर प्रमाणे हा रिकामी करेल. 10 लिटरची टाकी 10 तासामध्ये रिकामी करतो, तर तासाला किती रिकामी करतो? 10 ने 10ला भाग दिला, 1 लिटर प्रति हवर रिकामी करेल. हा भरतो म्हणजे धन आहे, धन संख्या दाखवते की तो टाकी भरणार नळ आहे. ऋण संख्या दाखवते की टाकी रिकामी करणार नळ आहे. मी परत एकदा सांगतोय, ऋण संख्या इथं दिली संख्येला म्हणजे ती संख्या ऋण होत नाही, ती संख्या ऋण होत नाही. संख्या ऋण नाही, ती फक्त इंडिकेट करते की हा नळ टाकी रिकामी करण्याचं काम करतो, बरोबर. मग हा रिकामी करतो, हा भरतो. तासाला हा 5 दुने 10, 2 लिटर प्रति हवर प्रमाणे हा भरेल. हा भरतो, हा रिकामी करतो. दोघांना एकत्रित सुरू केलं, हा 2 भरतो, हा 1 काढतो, म्हणजे दोघांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला धन 1 उत्तर मिळेल. धन 1 आला म्हणजे टाकी भरली जाते, तासाला 1 भरली जाते. 1 लिटर प्रति हवर प्रमाणे दोघे मिळून भरतात. मग त्यांना पूर्ण टाकी 10 भरायची, मग 10 भरायची, दोघांना मिळून भरायची आहे. दोघांची मिळून क्षमता 1 लिटरच, 1 त्याने भाग द्या. दोघांचे 2 आले असते, आपण 2 ने भाग दिला असता. 10/1 केले, त्यांना 10 तास लागतील, 10 तास लागतील. पर्याय क्रमांक 3. तर अशा रीतीने सोडवायचं याला. रिकामी करणारा जर नळ असेल त्याला मायनस इंडिकेट करायचं, फक्त चिन्ह मायनस द्यायचं नाही होत त्याचा अर्थ. पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. बघा मित्र हो, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 36 तासात भरते, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 24 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर ती टाकी किती तासात भरेल? मित्र हो, परत त्याच प्रकारचं एक्झाम्पल आहे. आपण थोडी लेवल दुसरं एक्झाम्पल अजून घेऊया. एक एक प्रकार सफिशियंट तुम्हाला रिव्हिजन मध्ये. आता आपण वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन अजून शोधूया, बरोबर. तर बघा, आता पुढचं एक्झाम्पल आणि पुढचा प्रकार फार महत्वाचा आहे. काही शिफ्ट मध्ये अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. सो या प्रश्नाला व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्या. काय म्हणते बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, 6 तासात पहिल्या नळाने भरते. नंतर
टाकीला छिद्र असणारे भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. टाकीला छिद्र आहे ते छिद्र काय काम करतं? 4 तासात रिकामी करण्याचं काम करतं. मग लसावी घ्यायचा, टाकीची क्षमता मानायची. 6 आणि 4 ता लसावी 12 लिटरची टाकी आहे. तर हा तासाला काय करतो? 6 दुने 12, 2 लिटर प्रति हवर प्रमाणे भरतो. 4 ने भाग देऊया, 4 त्रिक 12 -3 लिटर प्रमाणे खाली करतो. मग टाकीचे आपण त्यानुसार कॅल्क्युलेशन करून घेतलं. आता आपण काय करूया? यांचा कॉम्बो करूया, एकत्रित यांना काम लावूया. धन 2 आणि हा ऋण 3 दोघांना एकत्रित केलं आपल्याला ऋण 1 मिळेल. ऋण 1 काय सांगेल आपल्याला? की टाकी रिकामी होते. दोघे मिळून टाकी रिकामी होते, तासाला 1 लिटर प्रमाणे रिकामी होते. मग त्यांनी काय म्हटलंय? 4 तासात रिकामी होते. जर ती टाकी किती तासात रिकामी होईल? मग आता पूर्ण टाकी रिकामी करायची. मग पूर्ण किती मानली आपण? 12 लिटरची मानलेली कॅपॅसिटी. मग ती टाकी दोघे मिळून रिकामी करणार आहेत. 12ला रिकामी करणे क्षमता 1 ने भाग द्या, 12 तास लागतील, रिकामी होईल. 12 तासात काय होईल? रिकामी होईल. भरेल की रिकामी होईल? रिकामी होईल. 12 तास लागतील. बघा, तुम्हाला आय होप एक्झाम्पल क्रिस्टल क्लिअर समजलं असेल. महत्वाचं एक्झाम्पल होतं. बघा, आता पुढे जाऊया. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. 23 नंबरचं एक्झाम्पल बघा मित्रो, अतिशय महत्वाचा प्रकार, अतिशय महत्वाचं एक्झाम्पल. तर एक पाण्याची टाकी 3 नळ असून पहिल्या 2 नळाने टाकी भरते 6 व 8 तासात. तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरली टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल? मग आता बघा, आपण लिहू या ठिकाणी 3 नळ आहेत. पहिले 2 6 व 8 भरायचं काम करतात. तिसरा जो आहे तो 3 तासात रिकामी करतो. 3 तासात रिकामी करतो म्हणून मायनस घेतला. तिघांचा लसावी घेऊया. 6 आणि 8चा आणि 3चा लसावी. 8 दुने 16, 8 त्रिक 24 लिटरची टाकी मानली. 24 लिटरची टाकी मानली. 3 ने भाग दिला, -8 लिटर प्रति हवर प्रमाणे रिकामी करेल हा, तेव्हा तो 24 रिकामी करतो. 8 ने भाग द्या, 3 लिटर प्रति हवर. याने भाग द्या, 6 चोक 24 4. मग आता तिघांना एकत्रित केलं, 4 आणि 3 7, 7 मधून -8 गेले, -1. टाकी रिकामी होईल मित्र. टाकी काय होणार आहे? रिकामी होईल. तासाला 1 लिटर रिकामी होते. मग पूर्ण भरलेली टाकी तिघ नळ एकत्रित सुरू झाले तर ती रिकामी होते तासाला 1 लिटर. मग पूर्ण किती आहे? 24ची 24 भागीला 1 करा. 24 तास लागतील रिकामी व्हायला. 24 तासात काय होईल? रिकामी होईल. पर्याय क्रमांक 2, 24 तासात रिकामी होईल. भरणार नाही ती, काळजी घ्या. पॉझिटिव्ह आला तर भरेल, निगेटिव्ह आला तर रिकामी होईल टाकी. सोपा, साधा, सिंपल कन्सेप्ट आहे. चला पुढे जाऊया मित्र हो. सेम प्रकारे तुम्ही याला प्रॅक्टिस म्हणून हे एक्झाम्पल ठेवा. याचा स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित. याला पण तुम्ही सोडवू शकतात. ठीक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी होमवर्क दिलाय म्हणून मी याला होमवर्क ठेवत नाही. तुम्हाला जे एक्झाम्पल ऑलरेडी सांगितले त्याचं तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणार आहात. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचं एक्झाम्पल मित्र, एक टाकी पहिल्या नळाने 10 तासात भरते. दुसऱ्या नळाने 12 तासात, तिसऱ्या नळाने 15 तासात भरते. तिघे भरणारे नळ म्हणजे मायनसचा संदर्भ नाही इथं. बघा आपण सोडवूया. हा 10 तासात भरतो, हा 12 आणि हा 15 मध्ये भरतो. बरोबर. लसावी घेतला, 60 लिटरची टाकी होईल. 60ला तिघांच्या क्षमतेने भाग द्यायचा आहे. 10ची क्षमता किती आहे? 6. 12 पंचे 60, 5 आणि 15 चौक 60 हे 4. तर 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे मला 60ला काय होईल? 15 ने भाग द्यायचा आहे. 15 चौक 60. तिघ मिळून लागतील 4 दिवस. 4 तास. सॉरी, दिवस नाही तर तासामध्ये किंवा मिनिटामध्ये असतं. कशामध्ये असतं? तासामध्ये किंवा मिनिटामध्ये असणार आहे इथं. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. चला पुढे जाऊया मित्र हो. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. एक टाकी एका नळाने 20 तासात भरते, मात्र टाकीस छिद्र असल्याने टाकी 5 तास उशिरा भरते. तर पूर्णपणे भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल? बघा मित्र, स्टँडर्ड प्रश्न आहे. असाही प्रश्न आलेला आहे 1-2 शिफ्टमध्ये. यालाही व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलेलं बघा, एक टाकी एका नळाने, पहिल्याने जो नळ आहे समजा आपण ए म्हणूया, तो भरतो 20 तासात. आता काय झालं? टाकीला छिद्र आहे, याच्यासोबत होल आहे. मग ते काय करतं? 5 तास उशिरा, म्हणजे 20 पेक्षा 5 तास जास्त, 25 तास लावेल आणि मग लसावी घ्यायचा. आणि मग 5 तास नाही लिहायचे, तर 5 तास उशिरा भरते. पहिल्या वेळेपेक्षा 5 तास उशिरा म्हटले म्हणजे 20 मध्ये 5 टाकायचे, मग लसावी. 25 दुने 50, 100 लिटर लसावी लिहायचा. 100 लिटर लसावी. 25 ने भाग द्या, 4 लिटर प्रतिवर. आता इथं होल आहे ना, म्हणजे याला मायनस दाखवूया. 20 100, 5 लिटर हे मायनस आहे. मग यांचा जो गॅप आहे ना, यांचा दोघांचा गॅप जो ना एकत्रित केल्यावरती तो छिद्राचं काम मिळेल आपल्याला. हे धन येणार आहे एक प्रकारे आपल्याला, पण ते छिद्राची कॅपॅसिटी मिळणार आहे. 1 लिटर प्रति हवरने छिद्र टाकीला रिकामी करतो. ते छिद्र जे आहे, ते होल जे आहे
ते छिद्र जे आहे मित्र ते टाकीला रिकामी करतं 1 लिटर प्रति आवर. बघा हा ए आणि हा ए कॅन्सल केला, यांचा कॉम्बिनेशन मला एक आन्सर देतो. ती एक काय असेल, त्या छिद्राची कॅपॅसिटी असेल, त्याचं काम काय असतं, टाकीला रिकामी करून घेण्याचं. मग तासाला तो 1 लिटर रिकामी करतो. पूर्ण भरलेली टाकी किती आहे, 100. 100/1, 100/1 करा, तुम्हाला 100 तास लागतील. 100 पर्यायामध्ये आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा अतिशय महत्वाचा प्रश्न. काय म्हटलं बघा, एका नळाने एक टाकी 10 तासात भरते. 10 तासात भरते. छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते. 4 तास उशिरा भरते म्हणजे 14 तास लागतात. लसावी घेतला 70 लिटर. 70 लिटरची टाकी आहे. LCM ने समजून घेतलं. 10 ने भाग दिला 7 लिटर प्रति हवर याची क्षमता. 14 ने भाग दिला 14 पंचे 70, 5 लिटर प्रति हवर याची क्षमता. ठीक आहे. आता हे मायनस छिद्र पण येतं. मानता या दोघांचं कॉम्बिनेशन 7 मधून 5 गेले 2 लिटर प्रति हवर. हे काय मिळेल, त्या छिद्राचं काम मिळेल. छिद्र काय करतो, टाकीला रिकामी करतो. मग पूर्ण भरलेली टाकी रिकामी होणार आहे. मग 70 लिटरची टाकी आहे, 70 भागीला त्याची क्षमता 2 ने भाग द्यायचा. 35 तास लागतील रिकामी करायला. 35 तास लागतील रिकामी करायला. तर 35 तास लागतील. पर्याय क्रमांक 2. आय होप कन्सेप्ट क्लिअर असेल, एक्झाम्पलचं सोल्युशन तुम्हाला क्लिअर असेल. चला पुढे जाऊया. पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. मित्र हो, अशा प्रकारचा प्रश्न देखील काही शिफ्टमध्ये विचारला गेलेला आहे. सो त्याची एक रिव्हिजन व्हावी, त्याचा पॅटर्न तुम्हाला कळावा म्हणून लास्ट एक्झाम्पल आणि बेस्ट एक्झाम्पल हे व्यवस्थित समजून घ्या. आणि अशा प्रकारे एक्झाम्पल आले तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. मित्र बघा काय म्हटलेलं आहे, ए बी हे 2 नळ अनुक्रमे एक टाकी 20 मिनिट व 30 मिनिट मध्ये भरतात. ए नळ आहे ना मित्र हो, त्याला लागतात 20 मिनिट. मित्र हो, बी नळ जो आहे ना त्याला लागतात 30 मिनिट. बरोबर. सी नळ जो आहे ना त्याला लागतात 15 मिनिट. सी नळ जो आहे ना त्याला लागतात 15 मिनिट. बरोबर. मग आता यांचा पहिल्याने लसावी घेऊ आपण. एक्झाम्पल वाचून घेऊ. पहिल्याने टाकी रिकामी करतो. सी नळ जो आहे ना 15 मिनिट मध्ये टाकी रिकामी करतो. मित्र हा रिकामी करतो. हा रिकामी करतो म्हणजे याला मायनस दाखवायचं, एवढाच फरक करायचा. हा सी नळ आहे. पुढे म्हणतात ते जर हे तिघे नळ एक आड एक अल्टरनेट असे क्रमाने टाकी भरतात किंवा भरत असतील तर त्यांना टाकी भरायला किती वेळ लागेल. ऑलरेडी आपण काळकाम मध्ये अल्टरनेटचा कन्सेप्ट बघितलाय. इथं पण ते अल्टरनेट काम करत आहेत टाकी भरायचं. इथं पण ते अल्टरनेट वर्क करत आहेत टाकी भरायचं. आय होप तुम्हाला एक्झाम्पल क्लिअर व्यवस्थित दिसत असेल. बरोबर. तर बघा मित्र, एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आपल्याला अशा रीतीने माहिती आहे. आता आपण याचा लसावी घेऊया. टाकी किती लिटरची आहे, 30च्या पाळ्यामध्ये 60 लिटरची टाकी आहे मित्र. 60 लिटरची टाकी आहे. आता हे मिनिटामध्ये, आता हे कसे आहेत, मिनिटामध्ये. 60ला 20 ने भाग द्या. 60ला 20 ने भाग दिला 3 लिटर प्रति मिनिटने हा भरेल. 3 लिटर प्रति मिनिटने हा काय करेल, भरेल. 30 ने भाग देऊया. 30 दुने 60, 2 लिटर प्रति मिनिटने काय होईल मित्र, ही टाकी भरेल. हा पण 15 ने भाग द्या. 15 चौक 60, -4 लिटर. -4 लिटर प्रति मिनिटने हा काय करेल, रिकामी करतो. सी नळ हा काय करतो, रिकामी करतो. आता एक आड एक भरतायत. एक आड एक भरतायत म्हणजे पहिला नळ आला ए, नंतर बी आला, नंतर सी. म्हणजे हा 3 भरतो, हा 2 भरतो. बरोबर. आणि हा रिकामी करतो आणि हा रिकामी करतो. 3 आणि 2 5, 5 मधून 4 गेले 1. तर तिघ मिळून 1 लिटर भरते. तिघ जर एकत्रित सुरू असले ना तर 1 लिटर भरते. आणि वेळ किती लागतो, हा मिनिटामध्ये हिशोब आहे. 3 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात, तास असले तर तासमध्ये घ्यायचे, मिनिट असले तर मिनिटामध्ये होणार आहे. मग आता तिघांचे मिळून एका सायकलमध्ये, बघा मी लिहितोय या ठिकाणी, एका सायकलमध्ये ते तिघी असतात. अशा पद्धतीने काम करतात. तिघ मिळून एकत्र आले तर 1 लिटर भरतात. 1 लिटर भरतात ते. आणि त्यांना वेळ जो आहे तो तिघांचा 1 मिनिट, 3 मिनिट होऊन जातात. 3 मिनिट होऊन जातात. बघा आता आपण विचार कसा करणार. आता मला 1 लिटर भरलेली, किती टाकी भरायची आहे, 60 लिटर भरायची आहे. आता जे पॉझिटिव्ह पहिले दोघे आहेत ना 3 आणि 2, हे फक्त या 60 मधून कमी करतो मी. 5 सुरुवातीला कमी करतो. 55 ने याला गुणून घेतो. 55 ने याला मल्टिप्लाय करून घेतो. 55 सायकल लागतील. बरोबर. 55 लिटर टाकी भरली जाईल. 55 लिटर टाकी भरली जाईल. 55 त्रिक 55 × 3 इकडे करून दाखवतो. 3 5 15, हात चला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 165. इथपर्यंत त्यांना 165 मिनिटं लागलेले आहेत. 165 झाले आपल्याकडे. बरोबर. आता पुढे टाकी अजून पूर्ण भरलेली 60ची. आता पुढे कोणा टर्न आहे, सायकल संपली. परत पहिला व्यक्ती, पहिला नळ लागेल, ए नळ लागेल, तो 3 भरेल, त्याला 1 मिनिट. नंतर अजून पुढे 2 बाकी राहिले, मग बी नळ येईल, तो 2 भरणार, त्याला 1 मिनिट. म्हणजे हे 2 मिनिट आहे. म्हणजे हे 2 मिनिट आपण पुन्हा ऍड करणार, तेव्हा ते 5 लिटर ऍड होतील, तेव्हा ते पूर्ण 60 लिटर होऊन जाईल. आणि हे 167, 167 इज अवर आन्सर.
167 मिनिटे त्यांना लागतील, पर्याय क्रमांक 2 अशा रीतीने याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मित्र. तो आय होप तुम्हाला अल्टरनेट टाकी भरण्याचं एक्झाम्पल आलं, अल्टरनेट काम करण्याचं एक्झाम्पल आलं, किंवा जे प्रकार आपण कव्हर केले त्या प्रकारचं तुम्हाला एक्झाम्पल काळकाम मध्ये येत असेल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे मित्र. तर अशाच प्रकारचा कंटेंट मिळवत राहण्यासाठी मित्रो आपल्या चॅनलला हमखास सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलला मित्रो हमखास सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच रीतीने आम्ही कंटेंट प्रोव्हाइड करणार आहोत. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यासाठी तुम्हाला क्वालिटी कंटेंट देण्यासाठी बांधील आहे मित्रो. सो तुम्हाला क्वालिटी कंटेंटच आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मॅक्झिमम मित्रांपर्यंत फॉरवर्ड करा, जेणेकरून याचा बेनिफिट सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. तर थांबूया मित्र. धन्यवाद. ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.